नमस्कार, मी मोनिका शर्मा आणि आपण पाहत आहात लोकसेतू मराठी न्यूज चॅनल। तर चला पाहूया आजच्या बातम्यांमध्ये काय खास आहे। ज्येष्ठ नागरिकांच्या जीवनात सुखाचे वारे। वाघर्डे येथे आमदार राजेश पाडवी यांच्या हस्ते वयोश्री उपकरणांचे वाटप। केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी राष्ट्रीय वयोश्री योजना अंतर्गत ग्रामीण भागातील गरजू ज्येष्ठ नागरिकांना दिलासा मिळत असून शहादा तालुक्यातील वाघर्डे येथे पात्र लाभार्थ्यांना सहाय्यक साधने व उपकरणांचे वाटप करण्यात आले। आमदार राजेश पाडवी यांच्या शुभ हस्ते या साहित्याचे वितरण करण्यात आल्याने कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। ज्येष्ठ नागरिकांचे उतारवयातील जीवन अधिक सुलभ, सुरक्षित व स्वावलंबी व्हावे या उद्देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय वयोश्री योजना सुरू केली। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रात या योजनेची प्रभावी अंमलबजावणी सुरू असून त्याचाच एक भाग म्हणून वाघर्डे येथे वयोवृद्ध व दिव्यांग नागरिकांना आवश्यक साहित्याचे मोफत वाटप करण्यात आले। या शिबिरात ज्येष्ठ नागरिकांच्या शारीरिक अडचणी लक्षात घेऊन त्यांच्या गरजेनुसार वॉकर, काठ्या, व्हीलचेअर, कमोड, टॉयलेट चेअर, पाठीचे पट्टे आदी सहाय्यक उपकरणे वितरित करण्यात आली। सोबतच तज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत सर्व लाभार्थ्यांची आरोग्य तपासणीही करण्यात आली। कार्यक्रमाला योजनेचे समन्वयक डॉक्टर किरण पावरा, तालुका अध्यक्ष विश्वास ठाकरे, जामचे सरपंच सुभाष वाघ, वाघर्डेचे सरपंच सखाराम मोते, दामडदा उपसरपंच डॉक्टर विजय चौधरी, माजी जिल्हा परिषद सदस्य सुनील चव्हाण, संदीप गिरासे, जावदा सरपंच संजय माडी, कोचरा सरपंच नवनाथ वाघ, सुनील मुळे, स्वीय सहाय्यक हेमराज पवार यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, कार्यकर्ते, गावकरी, लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। या शिबिरात किडूबाई शंकर पवार वय 102 राहणार वाघर्डे या ज्येष्ठ महिलेचा विशेष सन्मान करून त्यांना सहाय्यक साहित्य देण्यात आले। यावेळी आमदार राजेश पाडवी यांनी सांगितले की ज्येष्ठ नागरिक हे समाजाचे अनुभव संपन्न आधारस्तंभ आहेत। त्यांना उतारवयात सन्मानाचे व स्वावलंबी जीवन जगता यावे हीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची संकल्पना आहे। ही योजना प्रत्येक गरजू कुटुंबापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत। आगामी काळात शहादा व तळोदा येथे प्रत्येकी 1000 ज्येष्ठ नागरिकांना या योजनेअंतर्गत लाभ देण्यात येणार असून त्यांची वैद्यकीय तपासणीही करण्यात येईल, अशी माहिती आमदार पाडवी यांनी दिली। शासनाच्या या उपक्रमाबद्दल लाभार्थ्यांनी समाधान व्यक्त करत सरकारचे आभार मानले। लोकसेतू मराठी न्यूजसाठी मुख्य संपादक प्रवीण चव्हाण, नंदुरबार। साठी एवढंच। ताज्या घडामोडी, स्थानिक बातम्या आणि महत्त्वाच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी आमच्या लोकसेतू मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।